महाराष्ट्र राज्य शासनाने मंत्रिमंडळात घेतलेले मोठे निर्णय। नमस्कार, न्यूज 64 अपडेट मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा। नगराध्यक्षांचा कालावधी 2.5 वर्षाऐवजी 5 वर्ष करण्यात आलाय। महानिर्मिती कंपनीच्या जागेवर राज्यात 390 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प EPC पद्धतीने उभारण्यासाठी KfW यांच्याकडून 130 दशलक्ष युरो कर्जासाठी स्थिर व्याजदराने करार करण्यात आलाय। राज्याच्या अखत्यारीतील डेक्कन कॉलेज व पदव्युत्तर संशोधन संस्था पुणे, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था पुणे तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे या 3 अभिमत विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करणार। 6000 किलोमीटरच्या रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटकरण करणार। त्यासाठी रुपये 37,000 कोटींच्या खर्चाला सुधारित मान्यता। विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 राबविण्याचा निर्णय। राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आणि मदर डेअरीच्या सहकार्याने प्रकल्प राबविणार। यासाठी 149.26 कोटी मंजूर। मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग 2 च्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग 1 करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय। 60 वर्षापासूनची मागणी पूर्ण, लाखो नागरिकांना दिलासा। मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते निर्देश। 27 HP पेक्षा जास्त परंतु 201 HP पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांना प्रति युनिट 75 पैसे तसेच 27 HP पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांना प्रति युनिट रुपये 1 अतिरिक्त वीज दर सवलत लागू करताना नोंदणीची अट शिथिल। वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखाली शासकीय महाविद्यालयांतर्गत अधिचिकित्सालयीन विषयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांच्या मानधनात वाढ। शासन सेवेतील तसेच खाजगी महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या अध्यापकांच्या सेवा घेताना ठोक मानधन लागू करण्याचा निर्णय। या सर्व निर्णयाचे तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रानगडाले यांनी स्वागत केले असून महाराष्ट्र शासनाचे आभार मानले। अशाच बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।